नमस्कार बीएलओ मित्रांनो बीएलओ ॲपमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR या टॅब अंतर्गत आणखी एक नवीन टॅब आपल्याला आलेली दिसते. ती म्हणजे डुप्लिकेट इलेक्टर व्हेरिफिकेशन. या टॅबमध्ये नेमकं काय करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या सर्व बीएलओ बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. आता आपण लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. लँग्वेज चूज करायची आहे, त्याला सबमिट करा. सबमिट केल्यानंतर सर्वात खाली आपल्याला डुप्लिकेट इलेक्टर व्हेरिफिकेशन हा खालून 3 नंबरचा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवर जायचं आहे. आणि इथे जर तुम्ही पाहत असाल तर आपल्याला काही मतदारांची नावं आपल्याला या ठिकाणी आलेली दिसत आहेत आणि वरती सिमिलर फोटो इलेक्टर व्हेरिफिकेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी PSE आणि DSE म्हणजेच डुप्लिकेट सिमिलर एंट्री किंवा डेमोग्राफिक सिमिलर एंट्री आणि फोटो सिमिलर एंट्री या पद्धतीनं ॲपनं या ठिकाणी काही रेकॉर्ड्स फिल्टर आउट केलेले आहेत आणि संशयास्पद एखाद्या व्यक्तीचा हुबेहूब फोटो या ठिकाणी त्याचं नाव आणि त्याचा फोटो कदाचित सारखा आलेला असावा असं या सॉफ्टवेअरला वाटतंय. आणि त्यामुळं समजा एक व्यक्ती आहे, या एका रेकॉर्डच्या खाली आपल्याला 3 टॅब दिसत आहेत. एक व्हेरीफाईड दिसतोय, एक मार्क अनकलेक्टेबल दिसतोय आणि तिसरा सर्वात खाली व्ह्यू डिटेल्स हा टॅब दिसतोय. आता सगळ्यात पहिलं आपण काय करूया, व्ह्यू डिटेल्सला क्लिक करूया. या डिटेल्सला क्लिक केल्यानंतर आपल्याला मतदाराचं नाव दिसेल आणि त्या मतदाराच्या नावाच्या खाली डेमोग्राफिक सिमिलर एंट्रीज मध्ये आपल्याला काही व्यक्तींचे फोटो दिसत आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक पार्ट सिरियल नंबर कोणता आहे, इपिक नंबर कोणता आहे, असेंब्ली कोणती आहे, अशा पद्धतीनं माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर या माहितीवरून जर आपल्याला आपल्याकडील जो आपल्या यादीतील जो मतदार आहे तो बरोबर आहे की नाही आहे याची खात्री आपल्याला करायची आहे. कारण तसाच हुबेहूब दिसणारा किंवा तशाच नावाचा व्यक्ती आपल्याला इतर पार्टमध्ये दिसतोय, इतर विधानसभा मतदारसंघामध्ये दिसतोय किंवा आपल्या स्वतःच्या यादीमध्ये दिसतोय. तर अशा पद्धतीनं आपल्याला यातील योग्य रेकॉर्ड चूज करायचा आहे. आणि जर सिमिलर एंट्री असेल तर आपल्याला आता याला आपण क्लोज करूयात. क्लोज केल्यानंतर समजा जो व्यक्ती होता त्याची आपली जी व्यक्ती आहे तिचा फोटो किंवा तिचं नाव बरोबर आहे, बाकीच्या इतर रेकॉर्ड्सशी आपल्याला जास्त काही देणं घेणं नाही, परंतु आपला जो मतदार आहे यादीतील तो बरोबर आहे. आणि जर समजा त्या व्यक्तीचा फोटो आपल्याला बदलणं शक्य झाल्यास आपण जे डिजिटायझेशनची प्रक्रिया आहे त्या डिजिटायझेशन मधून हे जे रेकॉर्ड आले याला परत एकदा अपडेट किंवा अनमॅप करून त्या व्यक्तीचा फोटो आपल्याला त्या ठिकाणी अपडेट करून घ्यावा लागणार आहे. आणि त्यानंतर फक्त आपल्याला या ठिकाणी किंवा अगोदरही आपण या ठिकाणी व्हेरीफाईड करू शकतो की हा आपलाच यादी भागातील मतदार आहे आणि तो बरोबर आहे, इतर व्यक्तीशी त्याचं कुठल्याही प्रकारचं साम्य नाही. म्हणून आपण याला व्हेरीफाईड टॅबला क्लिक करतोय आणि एक पॉपअप आलाय, आर यू शुअर, डू यू वॉन्ट टू व्हेरीफाय, याला येस करूया. येस केल्यानंतर ते रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुल होईल आणि या ठिकाणावरून ते रेकॉर्ड निघून जाईल. आता उदाहरणार्थ जर आपल्याच यादी भागामध्ये ते व्यक्तीचे 2 नावं सापडले असतील किंवा ती व्यक्ती आपल्याला डुप्लिकेट सिमिलर एंट्रीज मध्ये आली किंवा फोटो सिमिलर एंट्री मध्ये आलेली असेल तर आपल्याला त्यातील एक रेकॉर्ड ठेवायचा आहे. आणि हे जे रेकॉर्ड या ठिकाणी दिसते त्याला मार्क अनकलेक्टेबल करून आपण ऑलरेडी एनरोल्ड करू शकतो. कारण त्याचंच नाव दुबारा आलं असेल तर ऑलरेडी एनरोल्ड आपण करू शकतो, किंवा खालील डेथ किंवा परमनंटली शिफ्टेड, अनट्रेसेबल आणि रिफ्यूज टू EF साइन या पद्धतीने योग्य पर्यायाला क्लिक करून आपण हा फॉर्म भरू शकता. तर हे सर्व मतदार व्ह्यू डिटेल्सला क्लिक करून आपण त्यांचे जे माहिती आहे ती माहिती अचूक पहा. फोटोमध्ये काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती तुम्ही जे आपण EF डिजिटायझेशन करतोय त्या डिजिटायझेशन मध्ये त्याचा फोटो 100% बदला, जेणेकरून आपल्याला ह्या पुन्हा एंट्रीज डुप्लिकेट मध्ये येणार नाही. आणि या ठिकाणी फक्त आपल्याला येऊन व्हेरीफाईड या टॅबला येस करायचं आहे. फक्त माहिती एकदा खात्रीशीर चेक करा. मग आपला मतदार बरोबर असेल तर त्याला व्हेरीफाईड आणि येस करा. आता हे सर्व व्यक्ती मी पाहून घेतलेले आहेत. याला डायरेक्ट व्हेरीफाय आणि येस करून येथील जे रेकॉर्ड या ठिकाणी आलेला आहे हे सर्व रेकॉर्ड्स आपले बरोबर आहेत याची आपल्याला खात्री करायची आहे. आणि कोणतंही रेकॉर्ड चूक नाही किंवा इतर ठिकाणी त्यांचं नाव नाही याची खात्री आपल्याला करून घ्यायची आहे, जेणेकरून कोणताही व्यक्ती दुबार होणार नाही याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. अशा पद्धतीने रेकॉर्ड चेक करा आणि त्याला व्हेरीफाईड करून फक्त येस करा. आपोआप या ठिकाणचे रेकॉर्ड्स आपल्याला कमी होताना दिसतील.
तर या पद्धतीनं सिमिलर फोटो इलेक्टर किंवा जी डुप्लिकेट इलेक्टर व्हेरिफिकेशनची जी टॅब आहे या ठिकाणी, या टॅबवर आपल्याला अशा पद्धतीनं काम करायचं आहे. अशाच पद्धतीचे आणखीही टॅब जसे-जसे या ठिकाणी वाढतील किंवा प्रत्येक टॅबमध्ये काय काम करायचं आहे याबाबत आपण माहिती पाहत आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व BLO बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.